नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित सुधारित आराखड्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली। जर सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी दिवसा मोजणी करून दाखवावी। पहाटे 5 वाजता येऊन मोजणी करण्याचे भ्याड उद्योग कशाला करता? ही अस्तित्वाची लढाई आहे। आमची जमीन या महामार्गात जात नसली तरी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। वेळ पडली तर आम्ही गोळ्या खाऊ, पण शेतकऱ्यांची साथ सोडणार नाही, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला। परंतु माझा इशारा या सरकारला, मुख्यमंत्र्यांना, तुम्ही तुमची ताकद टेक्निकच्या माध्यमातून दाखवा, सत्तेच्या माध्यमातून दाखवा। रस्त्यावर ताकद चालणार ती शेतकऱ्याची चालणार हे आम्ही उद्याच्या भविष्यकाळात दाखवून देऊ। आम्ही उद्याच्या भविष्यकाळात दाखवून देऊ। एकदा मोजणी करायला तुम्ही या, एकदा लोक येऊ देत मोजणी करायला, मग कसं भिरी त्यासनी काय करताव आम्ही हे शेतकरी या ठिकाणी दाखवून देऊ। रोज या ठिकाणी तुम्ही सर्वे करायला लागलाय। आता ज्यावेळी लोक या ठिकाणी सर्वेला येतील त्यावेळी शेतकऱ्याची ताकद तुम्हाला दाखवायला लागेल। ही लढाई आहे, तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे। आज तुमच्या नावावर 7 बल आहे, उद्या तुमच्या नावावर काय असणार नाही हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवा। आज ताक मानेला शेतकरी म्हणून आम्ही उभे आहोत, कारण की आमच्या पाठीमागे 5 एकर 10 एकर जमीन आहे, म्हणून आज आम्ही ताक मानेला या ठिकाणी उभे आहोत। बिन जमिनीचं आयुष्य पुढच्या 25 वर्षांना या ठिकाणी जगणं कठीण होणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। किती संघर्ष करायला लागू दे, किती या ठिकाणी ताकदीने त्यांच्या विरोधात या ठिकाणी काम करायला लागू दे, आम्ही या ठिकाणी थांबणार नाही। मी राजू शेट्टी तरी या ठिकाणी कधीही थांबणार नाही, धैर्यशील मोहिते पाटील कधी थांबणार नाही। आम्ही सगळे तुमच्या बरोबर, तुमची ढाल आम्ही बनवू। उद्या गोळ्या जाणण्याचा पहिल्या गोळ्या आम्ही जाऊ याची दक्षता आम्ही घेऊन काळजी करू नका, हा विश्वास आम्हाला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत, मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असताना गृह खातं काय करतंय असा सवाल करत अजूनही वेळ गेलेली नाही। आषाढी एकादशीपर्यंत शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करावा, अन्यथा पंढरपूरला येताना आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमचे स्वागत करू, असा इशारा त्यांनी दिला। देवेंद्र फडणवीस ते पहिल्यांदा थांबवा। 15-16 वर्षाची पोरं आज चरस गांजा अमुक तमुक या अंमली पदार्थाच्या खाईत लुटली जात आहेत। पोरं उद्ध्वस्त होत आहेत, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत। ग्रह खातं गेली 15 वर्ष तुमच्याकडे आहे, हे बघा, ते दुरुस्त करा। मी एकदा म्हटलं महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झालाय, तर म्हणाले देवेंद्र फडणवीस, राजू शेट्टी तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करू नका, पण खरं सांगा प्रत्येक गावात 100-150 पोरं गांजा वाढायला लागलेत की नाही? काय सांगा? खुले आम चरस मिळतोय, खुले आम गांजा मिळतोय, खुले आम सगळं मिळतंय। त्या मेडिकलमध्ये कसल्या गोळ्या मिळतात, आणि अहो 7वी 8वीची पोरांना सवय लागल्या। तुमच्यात काय मर्दमुखी असेल तर ते थांबवा। कशाला शक्तीपीठ करताय? तुम्ही चांगलं काम करा, हेच लोक तुम्हाला डोक्यावर येतील। त्यासाठी पंतप्रधान व्हायला पैसे गोळा करायची गरज वाटणार नाही, आम्हालाही वाटतं की एकदा मराठी माणूस भारताचा पंतप्रधान व्हावा असं आम्हाला वाटत नाही का? वाटतंय की कधीच तिथपर्यंत कोण गेलं नाही, आमच्यातलं एक जात असेल तर जाऊ नये, पण अशा भानगडी करत असाल तर सगळ्यात आधी विरोध आमचा असेल। देवेंद्र फडणवीस हे लक्षात ठेवा। आमचा बळी देऊन, आमचं वाटोळ करून तुम्ही पंतप्रधान बघायला आम्ही जिवंत असलं पाहिजे की? त्यामुळं हे असले धंदे चालवून देणार नाही, आम्ही ठामपणाने तुम्हाला विरोध करू। अजूनही वेळ गेलेली नाही। आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करायला घेत असताना आम्ही तुम्हाला शक्तीपीठाच्या कचाड्यातून सोडवतोय असं घोषणा करा, आम्ही तुमचं स्वागत करायला येऊ, नाहीतर मला आम्हाला वेगळ्या पद्धतीने
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोट्यवधी रुपये महामार्गावर खर्च करण्यापेक्षा राज्याचे प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी का दिलं जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळी आमिषं दाखवून सरकार जमिनीची मोजणी करत असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप केला. कोकण पट्ट्यातील खनिज संपत्तीवर डोळा ठेवून सरकार शक्तीपीठ महामार्ग करत असल्याचा आरोपही फोंडेंनी केला. द्राक्ष बागायतदार संघटनेचे मारुती चव्हाण यांनी या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर पाणी फिरणार असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. या शक्तीपीठ महामार्ग विरोधी मेळाव्यात शेतात मोजणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि मोजणी अधिकारी आल्यानंतर मोजणीसाठी विरोध करताना शेतकऱ्यांना त्रास दिल्यास, महिला आंदोलकांच्या अंगाला प्रशासनातील कुणी हात लावल्यास त्यांना चांगलेच उत्तर दिलं जाईल असा इशारा देत हा प्रकल्प रद्द होईपर्यंत माघार न घेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. शक्तीपीठ विरोधी मेळाव्याला के पाटील, वसंत देशमुख, प्रकाश पाटील, भरत शिंदे, दत्ता मगर, बाळासो पाटील, शिवाजी पाटील, निशांत पाटील, दीपक देशमुख, विनंती कुलकर्णी, शरद पांढरे, सचिन जगताप, मारुती चव्हाण, संदीप पाटील, नितीन शिंदे, महेश व्यवहारे, सचिन हराळे, अभिजित हराळे, बाळूअण्णा व्यवहारे, राजकुमार हराळे, रणजित व्यवहारे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.